तालुक्यातील सनमडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरल्या. या कबड्डी स्पर्धेमध्ये कुणीकोणूर येथील झेप संघाने विजेतेपद पटकावले, तर दुसरा क्रमांक सांगोला येथील सावित्री संघाने पटकावला. तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी रुबाब संघ कोसारीच्या महिला ठरल्या. या स्पर्धेमध्ये पंच म्हणून माडगाळ आश्रमशाळेचे शिक्षक दत्ता बंडगर तसेच कुंडलिक सलगर यांनी काम पाहिले. सनमडी येथील कमल मंगल फाउंडेशन यांच्या वतीने सदरच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन मिरज येथील पंचायत समितीच्या सभापती तन्वीताई कमलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ वर्षाताई विक्रमसिंह सावंत, सौ मीनाक्षीताई शरणप्पा अक्की हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी कमल मंगल फाउंडेशनचे विश्वस्त मधुकर नरळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विनयाताई घेवदे, शहाजी गडहिरे, माधव गडदे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. अशा पद्धतीनं आपण पाहायचं आहे की आमच्या कुणीकोणूरच्या खेळाडूताई किती जणांना बाद करणार. आपण टाळ्या वाजवायच्या आपल्या खेळाडूसाठी. अत्यंत इथं बसलेले सगळ्या जिद्दी महिला भगिनी, या सर्वांचं मी आभार मानते की मला आज इथं तुम्ही येण्याची संधी दिलीत, मला माझा इतका मान सन्मान केलात. त्याचबरोबर मी विक्रमदादा आणि वहिनीसाहेब यांचंही आभार मानते की कारण प्रचाराच्या दरम्यान त्यांचं खूप मोठं सहकार्य होतं आम्हाला. आज मी इथं उभा राहिले, खरंच खूप आनंद होतोय. आज ज्या संख्येने महिला गोळा इथे झालेत ते बघण्यासाठी की आजची स्त्री शांत बसणारी नाहीये, तर ती स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं जग निर्माण करण्यासाठी उभी आहे. आणि जेव्हा मला फोन आला की असं या कार्यक्रमासाठी तुम्हाला यायचं, खरंच खूप आनंद वाटला की महिला या कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहेत, प्रत्येक क्षेत्रात त्या आघाडीवर आहेत. आज मी 21 वर्षाची असली तरी एक व्यवस्थितरित्या सभागृह सांभाळते. आमच्या ज्या सहकारी आहेत म्हणजे उपसभापती, त्याही 60-62 वयाच्या आहेत, त्याही अगदी उत्तमरित्या सभागृहाचं कामकाज पाहत आहेत. आम्ही दोघी, मी तरुण आहे, त्या थोड्या वयस्कर असल्या तरी अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालू आहेत. सगळ्या गोष्टींचा अभ्यास चालू आहे, व्यवस्थित गोष्टी चालू आहेत. आणि खरंच प्रत्येक ठिकाणी महिला या आघाडीवर असल्याच पाहिजे. आणि महिलांशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांची साथ, त्यांचा सपोर्ट लागतोच. आणि आज या महिला दिन जरी होऊन गेला असला तरी प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणूनच साजरा केला पाहिजे, कारण प्रत्येक स्त्री ही स्पेशल असते आणि त्यांचा प्रत्येक येणारा दिवस हा स्पेशलच असतो. आणि आज महिला दिनानिमित्त हे जे कार्यक्रम आयोजित केलं त्याबद्दल मी आयोजकांचा परत एकदा आभार मानते. त्यांचं आभार मानून मी थांबते. बस.